Good morning, friends. In our previous video, we have learned how to attach or how to add question tag to the given sentence. Which are the steps? How can we attach it? How can we add it? We have learned everything. But some rules are there. We have to watch it carefully. And in today's session, we are going to see all the rules related with the question tag. Is it? Now let's see one by one. Rule number 1. If the subject is I and sentence is affirmative and in present tense, then question tag is aren't I. काय अर्थ होतो याचा? जर दिलेल्या वाक्याचा कर्ता हा आय असेल आणि ते वाक्य अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी असेल आणि वर्तमान काळातील असेल तर अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आरंट आय असा केला जातो. एक्झाम्पल पाहूया. आय एम रायटिंग अ लेटर. या वाक्यामध्ये आय सब्जेक्ट आहे, एम आलेलं आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. तर या वाक्याचा आणि हे होकारार्थी आहे क्वेश्चन टॅग आरंट आय असा केला जातो. इथे हेल्पिंग वर्ब एम आले परंतु हे एम क्वेश्चन टॅगमध्ये वापरल्या जात नाही. हे थोडासा वेगळा नियम आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. आता याचा दुसरा रिलेटेड असणारा सेकंड रूल्स पाहूया. इफ द सब्जेक्ट इज आय अँड सेंटेन्स इज निगेटिव्ह देन क्वेश्चन टॅग इज ॲज युज्युअल. वाक्याचा कर्ता आयच आहे परंतु ते दिलेलं वाक्य नकारार्थी जर असेल तर याचा क्वेश्चन टॅग वेगळा होत नाही, नेहमीप्रमाणे होतो, ज्याच्यामध्ये एम हेच हेल्पिंग वर्ब क्वेश्चन टॅगमध्ये वापरल्या जातं. एक्झाम्पल पहा. आय एम नॉट बिझी. या वाक्यात सब्जेक्ट आय, एम हेल्पिंग वर्ब आहे परंतु हे वाक्य नकारार्थी असल्यामुळे याचा क्वेश्चन टॅग एम आय असा होतो. Let's see the rule number 3. If the words such as few, little, hardly, scarcely, rarely, seldom, barely are in the sentence, then do the question tag positive. जर दिलेल्या वाक्यामध्ये few, little, hardly, scarcely, rarely, seldom, बेअरली यापैकी एखादा शब्द जर वाक्यात आलेला असेल, या सर्व शब्दांचा अर्थ अगदी नगण्य असा होतो, कमीत कमी म्हणजेच जास्त नाही, म्हणजे अर्थाने हे शब्द नकारार्थी असतात. म्हणून यापैकी एखादा शब्द जर वाक्यात आला तर ते वाक्य नकारार्थी गृहीत धरायचं आणि त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा. फॉर एक्झाम्पल, लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. आता या वाक्यामध्ये कुठे नॉट नाहीये, काही नाहीये, परंतु शब्द आलाय. कोणता आलाय? लिटल. म्हणून हे वाक्य कसं झालं? नकारार्थी झालं. तर याचा क्वेश्चन टॅग कसा होईल? होकारार्थी. काय झालाय? हॅज इट क्वेश्चन मार्क. बरं, याच वाक्यात जर अ लिटल आणि अ फ्यू म्हणजे लिटल आणि फ्यू या शब्दाच्या अगोदर जर अ आर्टिकल वापरलं तर अशा वेळेस हा नियम लागू होत नाही. अशा वेळेस त्याचं तुम्ही नकारार्थी करू शकता. ते अ लिटल आणि अ फ्यू हे नकारार्थी नाही. लक्षात येते ना? फ्यू आणि लिटल, पण अ फ्यू आणि अ लिटल नकारार्थी नाही. नेक्स्ट रूल. इफ द सब्जेक्ट इज इन द फॉर्म ऑफ नाउन, यूज प्रोनाउन for it in the question tag.
जर तुमच्या मूळ वाक्यामध्ये सब्जेक्ट हा नामाच्या रूपात आलेला असेल, रमेश, सीता यासारखा, बॉय, कुठलंही नाव, कुठल्याही प्रकारचं नाऊन जर आलेलं असेल, तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये त्याचं प्रोनाउन वापरायचं आहे, सर्वनाम वापरायचं आहे, नाऊन येत नाही. फॉर एक्झाम्पल, मॅरी इज अ गुड हाऊसवाईफ. या वाक्यामध्ये मॅरी हा सब्जेक्ट आहे, परंतु तो नाऊन आहे, आणि याचं क्वेश्चन टॅग करताना त्या नावासाठी येणारं सर्वनाम आपल्याला वापरायचं. मॅरी इज ए फेमिनाईन, सिंग्युलर, मग कुठला वापरतो? शी. म्हणून याचा क्वेश्चन टॅग कसा झाला आहे? इजंट शी. तसंच एक पुढचं एक्झाम्पल आहे, रोहन गोज नो वेअर दीज डेज. आता या वाक्यामध्ये रोहन हा सब्जेक्ट आहे, ते नाऊन आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला सर्वनाम वापरावं लागेल, जे ही वापरलेले. आता इथे काय झालेले, नो वेअर हा निगेटिव्ह शब्द आहे, म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे, याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी आहे. गोज आले, मूळ क्रियापदाला यस यस लागले, म्हणजे वर्तमान काळातले, आणि याच्यासाठी जे हेल्पिंग व्हर्ब येईल ते कुठलंही? डज. करेक्ट, कारण मुख्य क्रियापदाला यस यस प्रत्यय लागलेला आहे, म्हणून याचा क्वेश्चन टॅग कसा झाला? डज ही. चला नेक्स्ट, रूल नंबर 5. If the given sentence is in simple present tense, then use do or does as helping verb in the question tag. जर दिलेलं वाक्य हे साध्या वर्तमान काळात आलेलं असेल, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हेल्पिंग वर्ब नसतं, अशा वाक्याचं क्वेश्चन टॅग करताना डू किंवा डज या दोन्हीपैकी एक सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा. जर मुख्य क्रियापदाला यस यस लागलेला असेल तर डज वापरा, आणि मुख्य क्रियापद मूळ रूपात यस यस न लागता तर डूचा वापर करा. एक्झाम्पल्स, ही प्लेज क्रिकेट व्हेरी वेल. आता या वाक्यामध्ये प्लेज हे मुख्य क्रियापद आहे, परंतु त्याला यस लागले आहे की नाही, म्हणून, आणि कर्ता जो आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून याचं क्वेश्चन टॅग होताना डझंट ही. सेकंड, आय नेव्हर टॉलरेट मिस्टेक्स. आता या वाक्यात नेव्हर हा नकारार्थी शब्द आलेला आहे, म्हणून हे नकारार्थी वाक्य, याचं क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल, आणि कर्ता सब्जेक्ट आय आहे, आयसाठी आपण डू या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो, म्हणून याचा क्वेश्चन टॅग डू आय. 6th रूल, इफ द सब्जेक्ट इज either this or that, then use pronoun it in question tag. जर दिलेल्या वाक्याचा कर्ता किंवा दिलेलं वाक्य this किंवा that ने सुरू झालेलं असेल, तर अशा वेळेस त्याचा क्वेश्चन टॅग करताना त्याच्यासाठी इट हे सर्वनाम वापरल्या जातं. एक्झाम्पल, दिस इज अ ब्युटिफुल सिटी, isn't it? Rule number 7. If the subject is these or those, किंवा जर वाक्याचा कर्ता these किंवा those, किंवा वाक्याची सुरुवात these किंवा those ने जर झालेली असेल, तर अशा वेळेस काय करायचं? यूज प्रोनाउन दे इन क्वेश्चन टॅग. जर these आणि those ने वाक्याची सुरुवात झालेली असेल, तर तुम्हाला अशा वेळेस दे हे सर्वनाम क्वेश्चन टॅगमध्ये वापरावं लागेल. एक्झाम्पल, दोज आर नॉटी बॉयज. दोज आर नॉटी बॉयज, क्वेश्चन टॅग आरंट दे. दोज साठी कुठलं सर्वनाम घेतलंय? दे, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. गॉट इट? चला नेक्स्ट, इन कंडिशनल सेंटेन्सेस डू द क्वेश्चन टॅग ऑफ मेन क्लॉज. जर तुम्हाला कंडिशनल सेंटेन्स दिलेला असेल इफचा, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे जर कॉम्प्लेक्स सेंटेन्स दिलेला असेल, तर अशा वेळेस, म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये 2 क्लॉज असतात, एक सबऑर्डिनेट क्लॉज आणि दुसरा मेन क्लॉज, हो की नाही? मग अशा वेळेस काय करायचं? 2 क्लॉज आहेत तिथे, मग जर 2 क्लॉज असतील तर त्या सेंटेन्समधल्या मेन क्लॉजचा
क्वेश्चन टॅग करायचा. म्हणजे मेन क्लॉजमध्ये जो सब्जेक्ट जे हेल्पिंग वर्ब असेल त्याचा वापर क्वेश्चन टॅगमध्ये करायचा. आता इथे कंडिशनल इफ ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन वापरलेला आहे. इफ यू स्टडी हार्ड, हा एक क्लॉज झाला. इफने सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. यू विल गेट गुड मार्क्स, हा झाला मेन क्लॉज. मग असं जर वाक्य आलं तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला, जे मेन क्लॉजचं वाक्य त्याच्यातला सब्जेक्ट आणि हेल्पिंग व्हर्ब वापरून क्वेश्चन टॅग करायचा. मग याचा काय केलं आपण इथे, वोंट यू, कारण तिथे विल हे हेल्पिंग व्हर्ब आले, ते मेन क्लॉज अफर्मेटिव्ह आहे म्हणून क्वेश्चन टॅग निगेटिव्ह, वोंट यू. 9th rule, if, have, has, had are used to show possession not as helping verbs, then use do, does, did in question tag. जर दिलेल्या वाक्यामध्ये have, has, had हे तिन्हीपैकी एक शब्द हा जर possession मालकी दाखवण्यासाठी वापरलेला असेल, याचा दुसरा अर्थ आहे की ते वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब म्हणून नसेल आलेलं, म्हणजेच ते मेन वर्ब म्हणून वापरल्या जातं कधी कधी, ते पजेशन सांगण्यासाठी. आय हॅव अ पेन, माझ्याकडे एक पेन आहे, पेनाचा मी मालक आहे, मालकी पजेशन दाखवण्यासाठी. तर असं जर असेल तर अशा वेळेस त्यांचाच वापर करायचा नाही, त्याच्या ऐवजी हेल्पिंग वर्ब वापरायचं डू, डज, डिड. म्हणजे हॅवसाठी डू वापरायचं, त्याच्यानंतर हॅजसाठी डज वापरायचं आणि हॅडसाठी डिड याचा वापर करायचा. एक्झाम्पल पहा, शी हॅज लॉट ऑफ नॉलेज, तिच्याकडे खूप नॉलेज आहे, म्हणजे मालकी दाखवण्यासाठी वापरायचं. इथे हॅज आले परंतु ते हेल्पिंग व्हर्ब आहे का, नाही, ते मेन व्हर्बचं काम करते. मग अशा वेळेस त्याचा क्वेश्चन टॅग करताना डझंट शी क्वेश्चन मार्क. गॉट इट. बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं, हॅज आलंय ना मग हॅझंट शी करतो आपण, पण त्याच्याऐवजी डझंट शी असा क्वेश्चन टॅग करायचा. दे हॅड लंच ॲट 2 o'clock. आता इथे हॅड वापरले परंतु त्याच्या पुढे कुठलंही मेन व्हर्ब नाही आहे, म्हणजे इथे हॅड हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून नाही वापरलं, तर ते मेन व्हर्ब म्हणून वापरले. मग हॅड हे पास्ट फॉर्म आहे म्हणून इथे काय केले, डिडंट दे. गॉट इट. चला, रूल नंबर 10, इफ एनीबडी, nobody, somebody, everybody, anyone, no one, someone, everyone यापैकी एखादा शब्द आर यूज ॲज सब्जेक्ट, जर वाक्याचा कर्ता म्हणून आला किंवा वाक्याची सुरुवात जर यांच्यापैकी एका शब्दाने झालेली असेल तर अशा वेळेस यांच्या ऐवजी सर्वनाम कुठलं वापरायचं, देन यूज प्रोनाउन दे फॉर देम. या सगळ्यांसाठी ॲक्युम्युलेटिव्ह प्रोनाउन ज्याला म्हणतो आपण यांना, तर यांच्यासाठी जे प्रोनाउन वापरायचे ते कुठलं वापरायचं, दे. गॉट इट. एक्झाम्पल, एव्हरीवन इज रेडी. आता इथे एव्हरीवन इज हे सिंग्युलर नाउनसाठी वापरले जातं, बरोबर आहे की नाही. एव्हरीवन प्रत्येकजण इज रेडी, परंतु आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये एव्हरीवनच्या साठी दे हे सर्वनाम वापरायचे म्हणून इथं थोडासा बदल झालाय. मग दे असेल तर इथे हेल्पिंग वर्ब इज घेऊन चालणार नाही, म्हणून इथं हेल्पिंग वर्ब पण बदलेल. ते काय झालेले, आरंट दे. आता हे स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे थोडेसे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स विचारले जातात, त्याच्यामुळे याच्याकडे थोडं लक्ष द्यायचं. म्हणजे वरती सांगितलेल्या शब्दापैकी कुठलंही जर सब्जेक्ट म्हणून आलं तर त्याच्यासाठी सर्वनाम दे वापरतात. मग दे सर्वनाम असेल तर हेल्पिंग वर्ब प्ल्युरलच असलं पाहिजे, म्हणून इथे आरंट दे. नेक्स्ट वन, इफ एनिथिंग, समथिंग, एव्हरीथिंग, नथिंग यापैकी एखादा शब्द जर सब्जेक्ट म्हणून वापरलेला असेल किंवा ॲट द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स आलेला असेल वाक्याच्या सुरुवातीला, तर अशा वेळेस काय करायचंय, देन यूज प्रोनाउन इट फॉर देम. तर अशा वेळेस त्याच्यासाठी जे सर्वनाम वापरायचे ते कुठलं आहे, इट. एक्झाम्पल, एव्हरीथिंग इज रेडी. हे वाक्य, या वाक्याची सुरुवात एव्हरीथिंगने झालेली आहे म्हणून याच्यासाठी जे क्वेश्चन टॅगमध्ये प्रोनाउन वापरले ते इट, आणि ते काय होईल, इजंट इट क्वेश्चन मार्क. रूल नंबर 12, इफ द सेंटेन्स बिगिन्स विथ देअर
यूज द सेम इन क्वेश्चन टॅग. जर तुमच्या वाक्याची सुरुवात देअरने झालेली असेल, देअर सब्जेक्ट म्हणून आलेला असेल, देअर इज माय हाऊस, अशा प्रकारचं देअरने जर वाक्याची सुरुवात झालेली असेल तर क्वेश्चन टॅग करताना देअरच सर्वनाम वापरायचं. ओके. एक्झाम्पल, देअर आर मेनी गर्ल्स इन द क्लास. देअर आर मेनी गर्ल्स इन द क्लास या वाक्यामध्ये देअरने सुरुवात झाली, आर हेल्पिंग वर्ब आलं, याचं क्वेश्चन टॅग आरंट देअर, आरंट देअर. ओके. क्वेश्चन मार्क. नेक्स्ट वन 13, रूल नंबर 13. इफ द गिवन सेंटेन्स इज इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी, कमांड, रिक्वेस्ट की नाही, ऑर्डर या प्रकारचे. जर आज्ञार्थी वाक्य असेल ते अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह, होकारार्थी असू द्या किंवा नकारार्थी असू द्या, दोन्ही प्रकारचे. आता नकारार्थी वाक्य कसं सुरू होतं? डोंटने सुरू होतं, डोंट गो देअर. निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स. ओके. मग कोणतेही असू द्या, अफर्मेटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, फक्त ते इम्परेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर अशा वेळेस त्याचा क्वेश्चन टॅग विल यू हा फिक्स आहे. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह दोन्हीमध्ये पण विल यू असा करायचा. गॉट इट. रूल नंबर 14. इफ द सेंटेन्स बिगिन्स विथ लेट्स किंवा लेट अस, जर वाक्य लेट्सने किंवा लेट अस असेने सुरू झालेलं असेल, म्हणजे लेट्सचं वाक्य जर असेल तर अशा वेळेस त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग शॅल वी असा केला जातो. एक्झाम्पल, लेट्स हॅव अ कप ऑफ टी and question tag is shall we. Got it? This way, my dear students, we have learned most of the rules related with question tag. If you follow, if you listen it carefully, and if you practice more and more sentences using these rules, you can get easily perfection in this grammatical part. And it is very important, as I have told you in my first part, that this topic is important as far as the exam is concerned. In every kind of exam, you can see at least 1 or 2 questions related with the question tag is there in your question paper. Okay. Hope all of you understood what I mean to say and can easily solve this question after watching these 2 videos. Is it? I think this much is sufficient. Thank you.